एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल। आजची आपली ही व्हिडिओ आहे। आमची बालीची ट्रिप झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे। पण त्या बाली ट्रिप मध्ये जो आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे तो एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते। बालीमध्ये करन्सीचा स्कॅम होतो की नाही आणि तो स्कॅम आमच्यासोबत होऊ नये त्यासाठी आम्ही काय केलं। ड्रोन आहे आणि तो घेऊन जायचा आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल, किती दिवसांची बाली ट्रिप प्लॅन करायला हवी, ह्या सर्व सांगणार आहे। सर्वप्रथम आपण सुरुवात करूया ती म्हणजे किती दिवसांची बाली ट्रिप प्लॅन करायला। आमची 6 दिवसांची बालीची ट्रिप होती, पण त्यामध्ये आमचं बरंचसं मिस झालं। बाली खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे, फिरण्यासारखं आहे। तर बालीची ट्रिप तुम्ही किमान 10 दिवसांची तरी प्लॅन करा, त्याप्रमाणे तुम्ही तुमची सुट्टी प्लॅन करा। आता फ्लाईट आणि हॉटेल बद्दल सांगायचं झालं तर हॉटेल आणि फ्लाईट हे दोन्ही जेवढ्या लवकर तुम्ही त्याची बुकिंग कराल तेवढ्यात ती तुम्हाला स्वस्त पडेल। आता ह्याचा एक्सपिरियन्स आमचा मी सांगते। जेव्हा आम्ही आमची बालीची ट्रिप प्लॅन करत होतो ना, म्हणजे फ्लाईटची हॉटेलची मी बुकिंग करत होती ना, तेव्हा ती 2 महिने अगोदर मला खरंच खूप स्वस्त मध्ये हॉटेल्स देखील आणि फ्लाईट्स देखील खूप स्वस्त मध्ये दाखवत होती। पण आम्ही तेव्हा काही बुकिंग केली नाही, आमचा थोडासा प्रॉब्लेम होता। पण अगदी उशिराही नाही, मी 15 दिवस अगोदर फ्लाईटची बुकिंग करायला गेली तर जी फ्लाईट 2 महिन्या अगोदर मला स्वस्त मध्ये दाखवत होती ती आम्हाला महागात बुक करावी लागली आणि हॉटेलचं देखील अगदी सेम आहे। तर हॉटेल्स आणि फ्लाईट्स ह्याची बुकिंग करताना तुम्ही सर्व साईट ज्या बुकिंगच्या साईट्स आहेत ना, स्काय स्कॅनर, मेक माय ट्रिप, ट्रिवॅगो, इथे सर्च करा। आणि अजून महत्वाचं म्हणजे जी ऑफिशियल साईट असते फ्लाईटची आणि हॉटेलची त्या सुद्धा चेक करा। कधी कधी काय होतं ना, तिथे डिस्काउंट चांगला मिळतो। आमच्या बाबतीत तर हेच झालं। आम्ही मलेशियन एअरलाईनची फ्लाईट बुक केली होती, तिथे आम्हाला डिस्काउंट मिळाला आणि हॉटेलचा आम्ही त्यांच्याच ऑफिशियल साईटवरून हॉटेलची देखील बुकिंग केली, तिथे आम्हाला चांगला डिस्काउंट मिळाला। तर तुम्ही देखील ह्या सर्व साईट चेक करा आणि तुम्हाला जिथे चांगला डिस्काउंट मिळत असेल त्याप्रमाणे तुम्ही हॉटेल आणि फ्लाईटची बुकिंग करा। बालीमध्ये आपल्याला लेओव्हर घ्यावाच लागतो। आमचा लेओव्हर होता कोलालंपूर मलेशियामध्ये। आमचा लेओव्हर हार्डली 4 ते 4.5 तासांचा होता, पण त्या एअरपोर्टला फिरण्यासारखं पाहण्यासारखं काहीच नव्हतं। तर हा आमचा एक्सपिरियन्स। आता तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठे लेओव्हर घ्यायचा आहे। तुम्हाला मी सांगते की कुटा, सेमिनार आणि नुसा दुआ हे बालीमध्ये ज्या एरिया आहेत तिथे तुम्हाला हॉटेलचे ऑप्शन बऱ्यापैकी स्वस्त मध्ये मिळतील। पण लक्षात ठेवा हा एरिया आहे ना, हा खूप क्राउडेड आहे, म्हणजे खूप गर्दी असते तिथे, कारण तिथे बीचेस आहेत आणि उबूड हा इथला मेन सेंटर पॉइंट आहे। पण उबूडमध्ये हॉटेल्स थोडे महाग आहे। व्हॉट टू पॅक फॉर बाली ट्रिप ह्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलंय, जसं मी प्लॅन सामानामध्ये जे गरजेचं आहे ते म्हणजे सनस्क्रीन लोशन, कारण तिथे खूप ऊन आहे, कॅप हवी आहे, गॉगल्स हवे आहेत, रात्री खूप मच्छर असतात तर ओडोमॉस हा पाहिजेच, आणि तुम्हाला शक्य असेल तर रेनकोट किंवा छत्री हे घेऊन जा सोबत, कारण दुपारनंतर तिथे पाऊस हा पडतोच। आणि चपलांमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर क्रॉक्स घेऊन जा, कारण आम्ही देखील आमचे शूज घेऊन गेलो होतो, पण आम्हाला आमच्या एक्सपिरियन्सनेच मी सांगते की आम्हाला क्रॉक्स हे खूप तिथे युजफुल ठरले, खरंच सांगते। कारण बीचेसमध्ये जो वॉटरफॉल आहे, तुकट सेपुंग वॉटरफॉल आहे ना, तिथे बरंचसं पाणी आहे, पाण्यातून जावं लागतं आणि मी बरीचशी पब्लिक पाहिली तिथे, जी तिथे त्यांचं सामान, चप्पल, शूज वगैरे काढून त्यांना पुढे ते जाता आलं नाही। पण आमचे क्रॉक्स होते आणि क्रॉक्स मुळे आम्हाला कुठेच प्रॉब्लेम आलेला नाही। तर तुम्हालाही जर शक्य असेल तर क्रॉक्स सोबत घेऊन जा। आता करन्सी बद्दल सांगायचं झालं तर करन्सीचा स्कॅम होतो की नाही हे आम्हाला माहित नाही, पण तो स्कॅम आमच्या सोबत होऊ नये म्हणून आम्ही आमची करन्सी बुक माय फॉरेक्स मधून मागवली। ह्यासाठी तुम्हाला कुठेही बँकेत जावं लागत नाही, त्याची डिलिव्हरी तुम्हाला घरीच येते।
आणि ह्यामध्ये आम्ही थोडे इंडोनेशियन रुपीज आणि थोडे डॉलर्स मागवले. डॉलर्स थोडे सुट्टे मागवले. त्याचं कारण असं की आपल्याला बालीमध्ये विजा ऑन अरायवल आहे आणि त्यासाठी 35 पर पर्सन डॉलर हा लागतो. जेव्हा तुम्ही त्यांना डॉलर्स देताना तेव्हा ते आपल्याला जेव्हा सुट्टे परत देतात तेव्हा ते आपल्याला डॉलर्स मध्ये सुट्टे नाही देत, तर ते इंडोनेशियन रुपीज मध्ये आपल्याला सुट्टे देतात. आणि डॉलरचा हा रेट बाहेर खूप जास्त आहे आणि एअरपोर्टला आपल्याला तो खूप कमी मिळतो. म्हणून जर तुम्ही सुट्टे घेऊन गेलात तर ते तुम्हाला फायदेशीर ठरतात. प्रोसेसमध्ये आम्हाला फक्त विचारलं गेलं ते म्हणजे ते पण आपल्या इथे इंडियामध्ये की हॉटेलची बुकिंग आहे का आणि तुम्ही कुठे चाललात, बस एवढंच विचारलं. बालीमध्ये आम्हाला इमिग्रेशनमध्ये काहीच. आता ड्रोनसाठी सांगायचं झालं तर त्यालाही काहीही त्रास नाही. आम्हाला तर एवढा टेन्शन आलं होतं की ड्रोन घेऊन जायचं आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल, कसली परमिशन लागेल, पण त्यासाठी काहीच करावं लागत नाही. तुम्ही ड्रोन घेऊन जाऊ शकता. फक्त त्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला ड्रोनची बॅटरी आणि रिमोट हे आपल्या हँड बॅगेज मध्ये घेऊन जायचं आणि ड्रोन हा तुमच्या चेक इन बॅगेज मध्ये टाका. आणि जेव्हा चेक इन कराल ना तेव्हा त्यांना फक्त सांगा की आमचा ड्रोन आहे आणि ह्याची बॅटरी आणि रिमोट हे आम्ही काढून आमच्या हँड बॅग मध्ये घेतलेलं आहे. बाकी ह्यासाठी काहीच करावं लागत नाही. तुम्ही ड्रोन घेऊन जाऊ शकता. आता आमच्या आयटनरी बद्दल सांगायचं झालं तर आम्ही आमची आयटनरी जी प्लॅन केली होती त्याप्रमाणे ऍक्च्युली झाली नाही. कारण जेव्हा मी तिथे गेली ना तर तिथे त्यांचे फेस्टिवल्स चालू होते. त्यांचा कुठचा तरी तुम्ही देखील म्हणजे जर मार्च एप्रिल मध्ये जात असाल ना तर ते गुगलवर सर्च करा. त्यांचा एक कुठचा तरी दिवस असतो ज्याला आपण म्हणजे आम्ही सर्च केलं तर त्याला सायलेन्स डे असं बोलतात. दुसरंही काहीतरी बोलत असणार तर ते तुम्ही जरा चेक करा प्लीज. आणि त्या दिवशी ते म्हणजे सर्व बंद असतं. अगदी एअरपोर्ट सुद्धा बंद असतं. तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही कुठेही. फिरायला तर नाहीच, हॉटेलच्या बाहेरही कुठेही जाता येत नाही. तर ते नक्की तुम्ही चेक करा. पहिल्या दिवशी आम्ही बाली स्विंग, उलंदानू टेम्पल आणि जॅटिल विथ राईस टेरेस हे असं प्लॅन केलं. कारण कुठचेही स्पॉट हे जवळ नाहीयेत. हार्डली तुमचं दिवसामध्ये 2 ते 3च स्पॉट्स होतात. त्याप्रमाणे तुम्ही तुमची आयटनरी प्लॅन करा. दुसऱ्या दिवशी आम्ही नुसा पेनिडाला गेलो आणि ते नुसा पेनिडाचा सुद्धा मला तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचा आहे की नुसा पेनिडाला खरंच कमीत कमी 2 दिवस तर पाहिजेत. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल ना तर त्याची बुकिंग तुम्ही नुसा पेनिडालाच करा. आम्ही उबडूमधून गेलो होतो पण तिथे 9 नंतर सकाळी 9 नंतर खूप म्हणजे खूप गर्दी होते. आणि जर तुम्ही तिथे स्टे केलात ना तर तुम्ही 9च्या अगोदर तुम्ही जाऊन तिथे म्हणजे तिथले जे स्पॉट आहेत ना ते तुम्ही चांगले पाहू शकता. कारण नंतर खूप गर्दी होते आणि तिथे स्टे केला तर ते खूपच म्हणजे चांगलं होईल तुमच्यासाठी देखील. तिसऱ्या दिवशी आम्ही वॉटरफॉल्स, तीर्थगंगा आणि हेवन गेट अशी आयटनरी केली. तर ह्याचा एक्सपिरियन्स आमचा सांगायचा झाला तर तुम्ही जर वॉटरफॉल्स करणार असाल तर फक्त वॉटरफॉल्सच करा. कारण आम्ही जेव्हा मी थोडंफार सर्च केलं होतं तर मला वाटलं की तुकडसेपंग वॉटरफॉल म्हणजे छोटा वॉटरफॉल असेल एवढं काही असं आणि एकच वॉटरफॉल आम्ही करणार होतो. तो पण काही एवढा मोठा नाहीये तर एक्स्ट्रा कपडे कशाला हवे आणि म्हणून आम्ही काही एक्स्ट्रा कपडे घेतले नाहीत. तर आमच्या एक्सपिरियन्सनी मी सांगते तुकडसेपंग वॉटरफॉल खूप छान आहे. आणि आमच्या ड्रायव्हरनी जो आम्हाला सजेस्ट केला होता कॅन्टो लॅम्पो वॉटरफॉल तो पण खूप म्हणजे खूप छान. दोन्ही वॉटरफॉल छान आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही वॉटरफॉल कराल ना त्या दिवशी फक्त वॉटरफॉल करा. तीर्थगंगाला एवढं काही आम्हाला मजा आली नाही. आणि हेवन गेटचं सांगायचं झालं तर तो एक एक्सपिरियन्स वेगळाच होता. कारण त्या पाहायसाठी आम्ही एक्स्ट्रा पैसे देखील पे केले पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही. लोक म्हणजे ते हेवन गेटला फक्त फोटो सेशन होतं जी मिरर इमेज वगैरे आपण बोलतो ना ऍक्च्युअल आणि रियालिटी आणि इंस्टाग्राम अगदी तसंच. तिथे फक्त फोटो सेशनच होतं. तिथे पाहण्यासारखं काहीच नाहीये. आणि तिथे लोक 3-3:30 वाजल्यापासून सकाळी फोटोसाठी लाईन लावून घेतात. तेवढ्या लवकर जातात आणि ते खूप लांब आहे.
म्हणजे जर तुम्ही उबूडमध्ये असाल, नुसा टुवाला असेल, कुटाला असाल, तर तिथून ते बरंच लांब आहे. आणि तेवढ्या लांब गेल्यानंतर म्हणजे तिथे काहीच नाही, फक्त तुम्ही फोटो काढलात की बस. असं फिरण्यासारखं पाहण्यासारखं तिथे काही नाही असं आम्हाला वाटलं. तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे डिसाईड करा. तुम्हाला तुमच्या बाली ट्रिपसाठी आमच्या या व्हिडिओमधून थोडीफार का होईना जर मदत झाली तर आम्हालाही खूप बरं वाटेल. तुम्हाला जर आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया आता पुढच्या कुठच्या नवीन डेस्टिनेशन सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.